हाय एव्हरीवन. जसं मी थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की एमसीसीनं सेंट्रल गव्हर्नमेंटनं जी आहे ती ऑल इंडिया कोटा 15% एमबीबीएस बीडीएसची काउन्सिलिंग डेट जी आहे ती इन्क्रीज केली आहे राऊंड 1ची. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण आज संध्याकाळपर्यंत जे आहे ते राऊंड 1 साठी किंवा मग जेवढे काही कोर्स आहेत त्यांचं सर्व राऊंडसाठी जे काही ऍप्लिकेशन फॉर्म चालू आहेत स्टेट कोट्याचे, आयक्यू एनआरआय कोट्याचे, त्याची डेट इन्क्रीज करू शकता आणि राऊंड 1चा जो आहे तो शेड्यूल चेंज होणार आहे. तर तशीच नोटीस जी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं थोड्या वेळापूर्वी सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जी आहे ती अपडेट केलेली आहे. 31/7/2025 ची तुम्हाला नवीन नोटीस बघायला भेटते. नोटीस नंबर 8 आहे नीट यूजी 2025 बद्दल. आणि जे काय आपले रजिस्ट्रेशन फॉर्म होते ना, तर त्यांची डेट या ठिकाणी एक्सटेंड झालेली तुम्हाला बघायला भेटते. त्याचबरोबर राऊंड 1 जो होता ना आपला एमबीबीएस बीडीएसचा स्टेट काउन्सिलिंगचा, तर त्यांची चॉईस फिलिंग असेल, सीट मॅट्रिक्स असेल किंवा जी अलॉटमेंट लिस्ट असेल किंवा सीट भेटल्यानंतर कॉलेज जॉईन करायची डेट असेल ना, तर ती चेंज झालेली आहे. जर तुम्ही ओल्ड पीडीएफ फॉलो करत असाल तर तुम्ही चुकीच्या ट्रॅकवर आहात. तुम्हाला ही जी नवीन नोटीस आलेली आहे ना, ह्याच नोटीसला फॉलो करणं आहे. आणि तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही तिथे ही पीडीएफ तुम्हाला 100% शेअर करू. पहा, या ठिकाणी जे विद्यार्थी ऍप्लिकेशन फॉर्म फिल करतील मागील डेटमध्ये ज्यांनी केला किंवा आता जी डेट एक्सटेंड झाली ना, तर इथं जेवढे विद्यार्थी फॉर्म फिल करतील ना, त्या ठिकाणी जेवढे कोर्स मेन्शन आहे त्या सर्व कोर्ससाठी तुम्ही पहिल्या राऊंड पासून शेवटच्या राऊंड पर्यंत 100% अप्लाय करू शकता चॉईस फिलिंगला. आणि तुमच्या रँक नुसार तुम्हाला जे आहे ते कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल किंवा मग तुम्ही स्टेट कोटा, आयक्यू कोटा जिथून चॉईस फिलिंग करताय त्यानुसार तुम्हाला जे आहे ते सीट अलॉटमेंट केली जाईल. जर आपण डेटचा विचार केला नवीन, तर तुम्हाला या ठिकाणी जे काय ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरणं आहे समजा सर्व कोर्ससाठी कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म, तर त्याची डेट जवळपास 4/8/2025 संध्याकाळी 11:59 PM पर्यंत तुम्हाला एक्सटेंड होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलाय आणि ज्या विद्यार्थ्यांना पेमेंट करणं फीसचं, तर तुम्ही तुमची रजिस्ट्रेशन फी जी आहे ना सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जवळपास 5/8/2025 संध्याकाळी 11:59 PM पर्यंत पेमेंट करू शकता. एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस जेवढे कोर्स आहेत सर्व कोर्ससाठी कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिल करणं आहे आणि कॉमन फीस पेमेंट करणं आहे. 1,000 रुपये जी आहे ती तुमची फीस असते, जी की तुम्हाला सीट मिळो नाही मिळो तुम्हाला रिटर्न दिली जात नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि या ठिकाणी एक पॉइंट मेन्शन केलेला तुम्हाला बघायला भेटतो सीईटी सेल कडून, की ज्यावेळेस तुमचं पेमेंट होतं त्याच वेळेस तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कम्प्लीट मानला जातो. इन केस तुमचे डॉक्युमेंट जरी बाकी असतील तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. पण जर तुम्ही पेमेंट नाही केलं तर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कम्प्लीट होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही थर्ड पॉईंट रीड केला या ठिकाणी, त्या ठिकाणी यांनी मेन्शन केलंय की तुम्हाला जे काय डॉक्युमेंट अपलोड करणं आहे, तर जवळपास तुम्ही 5/8/2025 संध्याकाळी 11:59 पर्यंत तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. आणि या ठिकाणी आपल्याला एक पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड स्टुडंट लिस्ट येणार आहे ना, 6/8/2025 ला येणार आहे. आणि ही एक एसएमएल लिस्ट आहे. तर ही कोणत्याही एका ग्रुपसाठी नसून जेवढे मुलं फॉर्म फिल करतील तेवढ्या सर्वांची येते. ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्ही नीट क्वालिफाय असाल तर तुम्ही सर्व कोर्ससाठी अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही नीट क्वालिफाय नसाल तर तुम्ही फक्त फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बीपीओ, बीएसएलपी यासारख्या कोर्सला अप्लाय करू शकतात. पण 6/8/2025 ला जी लिस्ट येणार आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर जवळपास तुम्ही सर्वच कोर्ससाठी अप्लाय करू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि नॉन क्वालिफाईड स्टुडंटची लिस्ट जी आहे ती अलग लिस्ट तुम्हाला बघायला 100% दिसून येईल. एसएमएल लिस्ट जी 6 तारखेला येणार ती सर्व कोर्सची मिळून आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे, एमबीबीएस बीडीएस ची नाही आहे. त्यानंतर जर आपण टेबल नंबर 2 बघितला तर या ठिकाणी आपल्याला एमबीबीएस बीडीएस जो आहे ना आपला ग्रुप ए मध्ये, त्याचा तुम्हाला टाइम टेबल बघायला भेटतो राऊंड 1 चा. तर आता ही जी लिस्ट येणार आहे पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ना एमबीबीएस बीडीएस कोर्सची, तर जेवढे नीट एक्झाम क्वालिफाय असलेले विद्यार्थी आहेत ना, तर त्यांचे नाव ह्या लिस्टमध्ये येतील 6/8/2025 ला. आणि एमबीबीएस बीडीएस ची जी काय मेरिट लिस्ट येणार आहे 6/8/2025 ला दुसरी, यामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांचे नाव आहेत ते विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस कोर्सला पहिल्या राऊंड पासून शेवटच्या राऊंड पर्यंत सगळे कोर्सला अप्लाय करू शकतात. ह्या लिस्टमध्ये फक्त जे नॉन क्वालिफाय विद्यार्थी आहेत ना, जे की नीट क्वालिफाय नव्हते आणि ग्रुप सी साठी अप्लाय केलंय, तर त्याच विद्यार्थ्याचे नाव तुम्हाला दिसणार नाहीत. बाकी सर्व विद्यार्थ्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी 100% दिसून येतील. नंतर 6/8/2025 ला अजून एक महत्वाची नोटीस येणार आहे, ती म्हणजे एमबीबीएस बीडीएस कॉलेजची सीट मॅट्रिक्स येणार आहे. आणि सर्वात महत्वाची अपडेट आपल्यासाठी हीच असणार आहे, म्हणजे सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला आयडेंटिफाय होईल की किती कॉलेज पार्टिसिपेट करताय राज्यामध्ये, गव्हर्नमेंट कॉलेज किती, प्रायव्हेट कॉलेज किती, त्याच्यामध्ये आयक्यू कोट्याच्या सीट किती, स्टेट कोट्याच्या सीट किती समजा, आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे, कॅटेगरी मधून जनरल साठी किती जागा आहे, वुमन कोट्यामधून किती जागा आहे, फिजिकल हँडिकॅपच्या किती जागा आहे, ऑर्फनच्या किती जागा आहे, किंवा मग अदर जे रिझर्वेशन असेल ना डिफेन्स 1 डिफेन्स 2 चं, तर यांच्यासाठी किती जागा आहे, ही सर्व माहिती आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये दिली जाते समजा. आणि
आणि कॉलेजचा चॉईस कोड पण आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये मिळतो आणि तो चॉईस कोड जो आहे तो आपल्याला ऑनलाईन चॉईस फिलिंग मध्ये टाकायचा असतो प्रेफरन्स फॉर्म मध्ये. आणि एमबीबीएस बीडीएस ची जी चॉईस फिलिंग चालणार आहे ना कॅप राऊंड 1 ची, तर 6/8/2025 ला 3 वाजता तुमची चालू होईल आणि 9/8/2025 संध्याकाळी 11:59 PM पर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात. म्हणजे 6 तारखेलाच सीट मॅट्रिक्स येईल आणि 6 तारखेलाच 3 PM च्या नंतर जे आहे ते तुमची चॉईस फिलिंग चालू होत आहे आणि 9/8/2025 संध्याकाळी 11:59 PM पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करायचा टाइम आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुमचा जो राऊंड 1 चा रिझल्ट आहे ना एमबीबीएस बीडीएस कोर्सचा, तो 11/8/2025 ला तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजेच 11 तारखेला तुमची अलॉटमेंट लिस्ट येणार आहे. ज्या मुलांना कॉलेज अलॉटमेंट होईल त्या मुलांना जे आहे ते सीट जॉईन करायचे आहे, तर तुम्हाला फिजिकल जॉईनिंगसाठी पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्या कॉलेजची जेवढी फीस असेल आणि जेवढं अमाऊंट असेल त्या नावानं तुम्हाला डीडी काढणे आणि ते घेऊन तुम्हाला सोबत जाणे. 12/8 ते 17/8/2025 पर्यंत तुम्ही संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुमचं ऍडमिशन तुम्ही या ठिकाणी करू शकतात. 15/8/2025 जे आहे ती या तारखेला तुम्हाला ऍडमिशनला जायचं नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. 12 ते 17 या तारखेमध्ये 15 तारीख सोडली तर बाकी सर्व दिवशी अलॉटमेंट झालेले विद्यार्थी त्या कॉलेजनुसार जे कॉलेज भेटलंय तिथे जाऊन रिटेन्शन फॉर्म भरून आपलं ऍडमिशन त्याच कॉलेजमध्ये डन करून तिथूनच डिग्री कंटिन्यू करू शकतात. त्याचबरोबर जर कॉलेज आवडलं नसेल किंवा मग बेटरमेंटला जाणं असेल तर कॉलेजला जॉईन करून तुम्ही सेकंड राऊंड थर्ड राऊंड साठी बेटरमेंट करू शकता. या ठिकाणी खाली त्यांनी अजून एक पॉईंट मेन्शन केलाय की जे काय ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल ना, तर यांचा जो टाइम टेबल आहे राऊंड 1 चा हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 100% सीईटीसीएल अपडेट करेल. तर तुम्हाला सीईटीसीएलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट राहणार आहे. यांनी या ठिकाणी काहीतरी मेन्शन केलेले पॉईंट आहेत, तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात, जे की एमबीबीएस बीडीएस बीएमएस समजा जेवढे काही कॅप राऊंड आहेत ना त्यांच्याबद्दल आहेत. कॅन्डिडेट शुड अपलोड ऑल रिक्वेस्ट डॉक्युमेंट, म्हणजे जेवढे डॉक्युमेंट तुम्हाला कॅटेगरीनुसार रिक्वायर्ड आहेत ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म मध्ये अपडेट करणं कंपल्सरी आहे. नंतर यांनी मेन्शन केलंय की एखादा विद्यार्थी जर समजा ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग सिस्टम किंवा मग काही असेल समजा डॉक्युमेंट यामध्ये जर काही चूक करत असेल तर तुमची स्वतःची जबाबदारी राहणार आहे, त्याला सीईटीसीएल जे आहे ते जबाबदार राहणार नाही. त्यानंतर तुम्ही वाचलं तर कॅन्डिडेट शुड एलिजिबिलिटी फॉर ऍडमिशन व्हेरियस कोर्स फिलिंग अप द रजिस्ट्रेशन फॉर्म, तुम्हाला जे आहे ती ब्राउचर रीड करणं आहे आणि त्या ब्राउचर मध्ये जेवढी काय एलिजिबिलिटी मेन्शन आहे तेवढी एलिजिबिलिटी तुमची पूर्ण असेल तरच तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी फिल केला जातो. तर तुम्हाला फॉर्म फिल करण्याच्या अगोदर एलिजिबिलिटी काय आहे हे पण रीड करणं कंपल्सरी आहे. नंतर यांनी अजून एक पॉईंट मेन्शन केलाय की पीडब्ल्यू कॅन्डिडेट शुड हॅव क्लेम द कोटा ऍट द टाइम ऑफ नीट, दे शुड सबमिट ऑनलाईन पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट इश्यूड बाय द एनी वन ऑफ द 16 बोर्ड्स. म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही पीडब्ल्यूडी साठी गेलतात ना 16 सेंटरवर, तिथून जे तुम्हाला डॉक्युमेंट भेटलं तेच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करणं आहे. तुम्ही जर तुमचं डिस्ट्रिक्ट लेवलचं फिजिकल हँडिकॅप अपलोड करताना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे ऍडमिशन दिला जाणार नाहीये, ही गोष्ट यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली तुम्हाला बघायला भेटते. आणि यांनी अजून एक गोष्ट मेन्शन केली या ठिकाणी, ही पण एक नोटीस आलती, ह्या नोटीस बद्दल पण आम्ही एकदम सविस्तर व्हिडिओ बनवून शेअर केलाय की जे ऑदर रिझर्व्ह कॅटेगरी मधले विद्यार्थी राहतील ना तर ते या ठिकाणी ईडब्ल्यूएस चा बेनिफिट नाही घेऊ शकत. म्हणजे कोणी जर एससी एसटी फीजे एनटीबी एनटीसी एनटीडी ओबीसी किंवा मग एससीबीसी किंवा एसबीसी कॅटेगरी मध्ये येत असेल आणि त्याला जर इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा बेनिफिट घ्यायचा असेल ना तर तुम्हाला हा बेनिफिट मिळणार नाहीये. तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जी कॅटेगरी आहे तीच कॅटेगरी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये टाकणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तुमची कॅटेगरी वेगळी असून तुम्ही जर ईडब्ल्यूएस मध्ये जाताल तर तुम्हाला ऍडमिशनच्या टाइमवर तुमचं ऍडमिशन कॅन्सल केलं जाईल. हा पॉईंट यांनी या ठिकाणी मेन्शन केला तुम्हाला बघायला भेटतो. आणि जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात ना त्यांना त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो त्यांच्याच कॅटेगरीमधून सबमिट करणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. हा पण पॉईंट त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलाय. एनी क्लेम फॉर कन्वर्ट ओपन टू जनरल कॅटेगरी टू रिझर्व्ह कॅटेगरी आफ्टर द सबमिशन अँड पेमेंट शॉल नॉट बी इंटरेड. म्हणजे यांनी हे मेन्शन केलंय की तुम्ही जर एखादी कॅटेगरी सिलेक्ट केली समजा किंवा तुम्ही ओपन कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरी सिलेक्ट केली तुम्हाला नंतर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जायला ना तर तुम्हाला तो ऑप्शन कुठल्याही प्रकारे दिला जाणार नाही पेमेंट केल्याच्या नंतर. त्यामुळे तुम्ही जो फॉर्म फिल करणार आहे ना तर तुम्हाला नीट व्यवस्थित बघून फॉर्म फिल करणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. फॉर्म मध्ये जर तुमची कॅटेगरी चुकली तर तुमचं पेमेंट झालं तिथून पुढे तुमचा फॉर्म एडिट होणार नाही किंवा तुम्ही एखादं ऍडिशनल जर रिझर्वेशन केलं समजा तर तुमचं ते पण पेमेंट झाल्याच्या नंतर एडिट होणार नाहीये, असं सीईटीसीएलने या नोटीसमध्ये साफ मेन्शन केलंय. तुम्ही स्वतः पण रीड करू शकता आणि याला समजून घेऊ शकता किंवा मी जे पॉईंट सांगितले ते पण पॉईंट तुम्हाला दिमागात ठेवणं आहे. नंतर त्यांनी मेन्शन केलं एनआरआय स्टुडंट बद्दल, जर तुम्ही एनआरआय आयक्यू बद्दल जर करायचा विचार करत आहात त्यांनी या ठिकाणी काहीतरी मेन्शन केले की तुम्हाला जी काय फॉरेन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टल आहे ना तिथं 3/8/2025 च्या अगोदर जाऊन रजिस्ट्रेशन करणं आहे, व्हेरीफाय करणं आहे आणि नंतर तुम्ही जे आहे ते या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि यांनी मेन्शन केलंय की जी काय आपली
www.mahacet.org नावाची वेबसाईट आहे ना, तर इथं तुम्हाला सर्व अपडेट जे आहेत ते दिले जातील. त्याच्यामुळे तुम्हाला या वेबसाईटला फॉलो करणं आहे. येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला याच ठिकाणी भेटून जाते. तर पहा, हा एक नवीन टाइम टेबल सीईटी सेलनं अपडेट केला होता सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट बद्दल. तर त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती तुमच्याबरोबर शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करणं असेल किंवा पर्सनल गायडन्स हवा असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती शेअर करू. आणि तुम्हाला येणारी सर्व अपडेट एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून हवी असेल तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथं आम्ही तुम्हाला सगळी प्रोसेस एकदम सविस्तर एक्सप्लेन करून नक्की शेअर करू.